राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतिहासावर काही बोलणं आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर काही बोलायला गेलं तर आपल्या एखाद्या शब्दाचा काय अर्थ काढला जाईल, त्याचा श्लेष काय काढला जाईल आणि त्याच्यातून एक काय नवीन प्रश्न निर्माण होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं इतिहासावर बोलायला लोक फारसं धजत नाहीत. मी इतिहासाचा वाचक आहे. चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचणं आणि स्वाभाविक मी एक मराठी माणूस आहे, मी एक महाराष्ट्रीयन आहे, मी एक हिंदू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजाविषयी लहानपणापासून एक जे आपल्या मनात आकर्षण आहे ते आकर्षण पुढे आदरात रूपांतर झालं आणि त्यांच्याविषयी जे जे काही साहित्य मिळतं ते मी फार उत्सुकतेनं आवडीनं वाचतो. म्हणजे नरहर कुरुंदकरची भाषणं कॉलेजमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर ऐकलेली आहेत. रणजित देसाई यांची श्रीमान योगी ही कादंबरीच लोक नरहर कुरुंदकरने त्याला प्रस्तावना लिहिली ही वाचण्यासाठीच लोक घेत आहेत. पण काय होतं की आपण काही गोष्ट बोलायला जाऊ तर त्याला एकदम जातीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. नाही, शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलू शकत नाहीत. मला सांगा, नुकताच छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्य नाही राज अभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राजा म्हणून अभिषेक करून घेतला. राज्य अभिषेक नाही, तो राजा अभिषेक आहे. आता तो 6 जूनला करावा का, ज्याची त्याची मर्जी आहे. या गोष्टीवर मी एकदा, माझे मित्र आहेत प्रवीण भोसले आणि ते मराठ्याच्या इतिहासाचे फार गाढे अभ्यासक आहेत, ते पुराव्याशिवाय बोलतच नाहीत. आणि मी त्यांना हा प्रश्न विचारला की खरं काय याच्यात. त्यांनी मला एक जे लिहून पाठवलं ते ऐकलं की ज्येष्ठ शुद्ध द्वितीयेला झाला, म्हणजे तृतीया लागण्याच्या 72 मिनिट आधी हा राजाभिषेक सोहळा झाला आणि तारखेप्रमाणे घेतला तर ती 16 जून येते. आता मला सांगा, ही समजा एखादी तारीख कोणी मांडली, कोणी संशोधकांनी मांडली, कोणी मांडली तर लगेच त्याच्याकडे जातीवादी दृष्टिकोनातून पाहिलं जातं. बाबासाहेब पुरंदरेचे छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान ऐकले नाहीत असा माझ्या वयाचा माणूस, मराठी माणूस मिळणं अत्यंत दुर्मिळ आहे. आता त्या बाबासाहेब पुरंदरेवर सुद्धा टीका करणारे महाभाग म्हणजे नंतर जन्माला आले. बाबासाहेब पुरंदरेने स्वतः जाहीर केलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहीर आहे. ते स्वतःला कधी इतिहास संशोधक म्हणत नव्हते, ते स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे शाहीर समजत होते. शाहिरानं जे काही आपल्या आराध्याची स्तुती करायला पाहिजे त्याप्रमाणे ते स्तुती करत होते. पण मी म्हणलं ना की त्यांनाही एकेरी नावाने हाका मारणारे महाभाग या महाराष्ट्रात आहेत. म्हणजे थोर इतिहास संशोधक गजानन मेंदळे सरांनं तर पुढे बोलणंच बंद केलं. छत्रपती शिवाजी महाराजाला मी शिवाजी हा एकेरी नावाने का उल्लेख करतोय हे सांगण्यासाठी त्यांनी प्रस्तावनेत बरीच पानं खर्ची केली आहेत. पण कुणी चुकून जरी एकेरी नावाने उल्लेख केला तर त्याच्या आई बापाचा उद्धार होतो. म्हणजे कोण्याही राष्ट्रीय पुरुषाला आम्ही जातीच्या कुंपणात अडकून ठेवलेला आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला. अरे ब्राह्मण विरोध करण्याच्या स्थितीत होते का त्या काळात? राज्याभिषेक कसा असावा नसावा ही चर्चा करणं म्हणजे विरोध नव्हता. कारण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राजाभिषेक करून घेण्याच्या 300 वर्ष अगोदर यादवानी राजाभिषेक करून घेतल्याचा उल्लेख आहे. त्याचे प्रमाण अजून सापडायचे. म्हणजे 300 वर्षापर्यंत एखाद्या गोष्टीची कल्पना नसणं, ती कशी करतात याची कल्पना नसणं
आणि त्या अज्ञानातून एखादी गोष्ट मांडणं म्हणजे तो विरोध असतो असं नाही. पण छाती ठोकपणे काही ब्रिगेडी इतिहासकार सांगतात की ब्राह्मणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. जसं छत्रपती शिवाजी महाराजाच्या राजाभिषेकच्या तारखेविषयी, तिथीविषयी जसे काही एक संभ्रम आहेत आणि त्यातून एक नवीनच परिस्थिती निर्माण होते की छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करताना गागा भट्टाने पायाच्या अंगठ्याने कुंकुम तिलक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळाला लावलं, पायाच्या अंगठ्याने. आता ही गोष्ट कुठून आली, कुठल्या बखरीतून आली, काही अशीच पसरवली गेली, ती का पसरवली गेली, याला कुठंही आधार असा नाही आहे. ज्या गागा भट्टाच्या चुलत्याने क्षुद्र कमलाकर नावाचा ग्रंथ लिहून शूद्र शिरोमणी ग्रंथाला छेद दिला होता आणि त्यात ह्यांनी ते तत्वज्ञान मांडलं होतं की पृथ्वी तलावर क्षत्रिय आहेत पण संस्कार लोप पावल्याने ते क्षुद्रवत झालेले आहेत. त्या वंशातील गागा भट्ट असं करू शकतील? त्या अगोदर मला आपल्याला एक सांगायचं, छत्रपती शिवाजी महाराज पहिली कठोर शिक्षा त्यांनी ज्या वयात दिली, 16 वर्षाचे असतील छत्रपती शिवाजी महाराज, आणि रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडले एका स्त्रीवर त्यांनी अत्याचार केला म्हणून. त्याहून पुढे जाऊन पहा, साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बांधला त्यावेळेस त्यांचं वय काय असावं? 25च्या आत. 26-27 वर्षी घनदाट जंगलांनी वेढलेल्या जावळीत घुसून मोऱ्याचा निपात केला. वय पहा काय होतं. म्हणजे जावळी घेतली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय काय होतं? एवढंच काय की अफजल खानाचा वध केला, निपात केला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय काय होतं? ह्या घटना सामान्य नाहीत. अहो, 1 लाखाच्या फौजेच्या महासागरात पुण्यामध्ये घुसून लाल महालामध्ये शाहिस्तेखानचा काळ आलाच होता. त्याचं सुदैव की गळ्यावरचा वार बोटावर आला. आणि त्याहूनही राजगडावरून 1200-1300 किलोमीटर लांब असलेल्या परमुल्कात आग्र्याला औरंगजेब सारख्या क्रूर कर्मा बादशहाच्या दरबारात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपला स्वाभिमान दाखवला, त्यांनी काय सांगितलं, पाहिजे तर तुम्ही माझे गर्दन वारा पण मी आता पण या दरबारात येणार नाही. मला सांगा, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आहे. असे शिवाजी महाराज आपल्या कपाळाला कुणाच्या अंगठ्यानं कुंकुम तिलक लावून घेतील का? तो गागा भट्ट असला तरी. असं कोणी त्यांच्यासमोर जर मांडलं असतं तर मांडणाऱ्याची जीभ छाटली असतील, कोणाचे पायाचे अंगठे छाटले असतील ते सांगता येत नाही. म्हणजे असं व्यक्तिमत्व असलेलं शिवाजी महाराजाविषयी ही अफवा. अहो, यात आपण छत्रपती शिवाजी महाराज आपण काय किती अवमूल्यन करतो आणि त्याच्यासोबत तर गागा भट्टाचं होतच आहे. याला काही आधार नाही. पण ही गोष्ट वापरण्यात येते. एखाद्या जातीला अशा पद्धतीनं लक्ष केलं जातं. आपण शिवचरित्रातून हेच शिकणार आहोत का? कधीही समर्थ रामदास स्वामी यांनी हा दावा केला नाही की छत्रपती शिवाजी महाराज माझे शिष्य आहेत, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना असं कधी म्हटलं नाही की रामदास स्वामी माझे गुरु आहेत. पण त्याच्यावर आजही वाद चालू आहेत. म्हणजे आपण शिवचरित्रातून काय घ्यायला पाहिजे हे सोडून दिलं आणि या सगळ्या महापुरुषांना आम्ही आमच्या जातीच्या दृष्टिकोनातून पाहू लागलो. आम्ही आमच्या जातीची कुंपणं घातली. त्याच्यामुळं महाराष्ट्रात एक अभूतपूर्व दृश्य अदृश्य जातीवाद निर्माण झाला आहे आणि त्याची शिक्षा
एकट्या विशिष्ट जातीलाच नाही तर सगळ्या समाजाला सुद्धा भोगावी लागू शकते. आपण सगळ्यांनी सावधगिरीनं बोललं पाहिजे. माझी अशी इच्छा आहे, जर आपण मला त्याच्यात योग्य तो प्रतिसाद देत असाल तर मी जे काही इतिहासात वाचलं, मी ज्या काही इतिहासातल्या गमती जमती, सत्यता, काही त्या काळातल्या वादविवाद, प्रतिवाद, अशा गोष्टी मी आपल्यासमोर मांडण्याची माझी तयारी आहे. आपली ऐकण्याची तयारी आहे का हे कृपया मला कॉमेंटमध्ये कळवावं. धन्यवाद.